ते जज निघून गेले. निघून गेल्यानंतर मामाला त्रास व्हायला लागला पोटाचा, म्हणून त्यांना एनिमा द्यावा लागत असे. एनिमा द्यायला म्हणून त्या द्वारकामाई आल्या. बाकीची मंडळी जमली. एका बाजूला जोग होते, रागजोग, दुसऱ्या बाजूला नाना होते. ही सगळी मंडळी अवतीभोवती होते. आणि नाना जे रोज एका बाजूला उभे राहत असत, त्यावेळेला नाना दुसऱ्या बाजूला उभे होते. मामाने मान वळवून बघितलं तर तिथं कोठेकर नाना दिसले नाहीत. म्हणून त्यांनी ते डॉक्टर शिंदे म्हणून एक होते, ते तिथे उभे होते. मामांनी फक्त आज नानाच्या जागी शिंदे आहेत एवढंच म्हटलं, हे मामांचे शेवटचं विधान होतं. मामांच्या मुखातून बाहेर पडले. झालं हे झालं आणि तेवढ्यात मामांना तिसरा हृदयविकाराचा धक्का आला. आणि एका अंगावर असताना, हातामध्ये मान असताना मामांची मान कलंडली आणि मामांनी आपला श्वास जोग महाराजांच्या पायाशी समर्पित केला. मामांचं जीवन संपलं. एक अलौकिक असं जीवन, लौकिक अलौकिकाच्या पलीकडे जाणारं जीवन जोग महाराजांच्या चरणी समर्पित झालं. एकदम हृदयविकाराचा धक्का आला. काय करावं काही कळेना. तिथे जमलेल्या मंडळींना एकदम लक्षात आलं की हा हृदयविकाराचा धक्का आहे. लगेच ती मंडळी बाहेर आली. डॉक्टर फाटक बाहेर उभे होते. ते धावत आत आले. मामा झोपलेले, त्यांनी हृदयाला एकदम असे ते मसाज करावा लागतो तो करायला सुरुवात केला. मामांचा प्रतिसाद येईना आणि डॉक्टरांनी सगळ्या जवळ बसलेल्या उभ्या असणाऱ्या मंडळींना सांगितलंय, पा मामा चालले चालले चालले, आणि मामा गेले. कुणालाही काही करता आलं. मामांनी आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित केलं. झालं, सगळं शून्य होऊन गेलं. मामांचा देह निर्जीव झाला. बातमी सगळीकडे पसरली. काय करावं कुणालाच काही कळेना. आपल्या अंतःकरणात असणाऱ्या भावनांना शब्दरूप देणारे अभंग मामांनी ऐकले. ते ऐकतच मामांनी, ते ऐकूनच मामांनी आपले प्राण सोडले. भगवंताशी वृत्ती तदाकार केलीच होती, झालीच होती, ध्यान लागलेलंच होतं. त्याच काळामध्ये जवळजवळ त्या हृदयविकाराच्या त्या धक्क्याला प्रारंभ झालाही होता. इतरांना कळलं नसलं तरी मामांना त्याची जाणीव होती. आणि मामा गेले हे कळल्यानंतर मग मात्र डॉक्टर फडक्यांच्या त्या फाटकांच्या त्या दवाखान्यामध्ये जी रीघ लागली कुणालाच आवरता येईना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आत्ता जणू काही आपण ज्ञानोबारायांची समाधी बघून आलो आहोत हा भाव. कुणालाच आधार गेला. आधार गेला, महाराष्ट्राचा आधार गेला, संत वाङ्मयाचा आधार गेला. मी पहिल्या दिवशी बोललो तिथंच येऊन आता समारोप करतो. मामांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणसंपदेला अशी चिंता वाटायला लागली की आपला तारक आता कोण आहे, कुणाच्या जवळ जावं. महाराष्ट्रामध्ये अशी व्यक्ती नाही की गुणसंपदेने आता दुसरा आश्रय करावा. साक्षात सरस्वती पुत्राचा वियोग आहे, शारदेचा वियोग आहे. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातल्या जगत कल्याणाच्या तळमळीला मनुष्य रूपता दिली असेल तर ती मनुष्य रूपता म्हणजे मामा होते. त्या तळमळीला सुद्धा असं वाटलं असेल की मामांच्या रूपात आपण प्रकट झालो, हे आपलं भाग्य आहे. मामांचं जीवन संपलं. डॉक्टर फाटकांनी मामा गेल्याचं जाहीर केलं. सगळीकडे हाहाकार उठला. मामांची अंत्ययात्रा निघाली. त्या अंत्ययात्रेचं वर्णन पहिल्याच दिवशी बाबांनी केलंय, त्यामुळे मी त्याच्यावर वेगळं भाष्य करणार नाही. मामांची अंत्ययात्रा निघाली, अशी अंत्ययात्रा नंतर निघाल्याचं कुणाच्या स्मरणात नाही. असं सांगतात पाहणारे की ते अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला अंत्ययात्रेच्या पुढे जे ध्वज होते, जे झेंडे होते वारकरी संप्रदायाचे, आपण नेहमी दिंडीच्या आधी घेतो, ते झेंडे ज्या वेळेला मामांच्या त्या स्थळी पोचले समाधी स्थळावर, त्यावेळेला त्या दिंडीचं टोक पुण्यात होतं, शेवटचं टोक पुण्यात होतं. झेंडे होते आळंदीत आणि त्या दिंडीचं शेवटचं टोक होतं पुण्यामध्ये. इतकी मोठी अंत्ययात्रा नंतर निघाली नाही. मामांचं दहन करावं
काय त्या शरीरामध्ये काही नव्हतंच. पण मामांना जेव्हा पटका बांधण्यात आला, नवीन कपडे परिधान करण्यात आले, त्यावेळेला कुणालाही असंच वाटत होतं की आता हे उठतील आणि कीर्तनाला उभे राहतील. इतकं तेज शरीरावर, चेहऱ्यावर होतं. साधारणतः व्यक्ती मृत झाली की धनंजय नावाचा जो वायू असतो तो शरीरामध्ये असतोच, आणि तो वायू कार्यरत असल्यामुळे तो वायू त्या शरीरावर करायचा तो परिणाम करतो. पण मामांच्या अंत्यसमयी कोणताही दुर्विकार त्यांच्या शरीरावर निर्माण झाला नाही. शरीर फुगलं नाही, शरीरामध्ये विकार निर्माण झाला नाही. जणू आत्ताच मामा झोपलेले आहेत आणि त्यांना शांत झोप लागलेली आहे. 5 मिनिटात उठतील आणि कीर्तनाला उभे राहतील असं वाटावं, इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. सगळ्यांना कळालं. वारी चालूच होती, चतुर्दशीच होती. पौर्णिमेपर्यंत वारी करणाऱ्या लोकांना ज्या वेळेला कळालं काय करावं काही कळेना, सगळ्यांनी वारी सोडली, आळंदीला आले. कुठं न्यावं काय, आधी सगळं चिंतन झालेलंच होतं. आळंदीलाच न्यायचं ठरलं होतं. मामांनाही तिथं जाणं प्रशस्त वाटलं, कारण जोग महाराज तिथंच होते. त्यामुळे मामांना असं वाटलं की गुरुचरणाच्या सानिध्यातच आपण कायम राहावं. अनेकांचं म्हणणं होतं, अगदी महाराजांचंही असं म्हणणं होतं की पंढरपूरला आणावं. पंढरपूरला 7ही संतांच्या पालख्या एकत्रित आहेत, त्याच्यातच मामांची पालखी निघेल. 8वे संत म्हणून आपल्याला परंपरेला हा नियम राहील. पण मामांची इच्छा होती, पालखीचा मान मिळण्यापेक्षा गुरुचरणाचा आश्रय मिळणं ही जीवनाची धन्यता असते. बरं वाटलं. मामांना काय वाटलं, त्यांनी काय प्रेरणा दिल्या. आळंदी क्षेत्रामध्ये मामांच्या अंत्यविधी संपन्न झाला. महाराजांनी चातुर्मासाचा नियम सोडून महाराज आले. आमच्या परंपरेमध्ये 7 पिढ्यांमध्ये आमच्याकडे गेल्या 200 वर्षामध्ये चातुर्मासाचा नियम आम्ही कधी मोडला नाही. एकदा पंढरपूरला गेलो, पुन्हा कार्तिकी पौर्णिमेशिवाय बाहेर पडायचं नाही, हा आमच्या घराचा नियम. आमच्या 7व्या पिढीतल्या आमच्या मूळ पुरुषांनी, सद्गुरू गुंडा महाराजांनी घालून दिलेला हा नियम. पण महाराजांच्या समोर प्रश्न निर्माण झाला, काय करावं. निजामानी दिलेली जहागिरी निजामानी जप्त केली चातुर्मासामध्ये. त्यावेळेला सुद्धा चातुर्मासाचा नियम सोडून जहागिरी करता महाराज चातुर्मासातून बाहेर पडले नाहीत. पण मामा गेले हे कळाल्यावर प्राण इथं पाठवायचे आणि शरीर तिथं ठेवायचं हे महाराजांना पटेना. चातुर्मासाच्या नियमाला स्थगिती देऊन अपवादाने नियम सिद्ध होतो असं म्हणतात. मग नियमाला अपवाद असला पाहिजे ना, म्हणून तो अपवाद करून महाराज चातुर्मासातून बाहेर पडले, आळंदीला आले. आश्चर्य वाटेल आपल्याला. मामांची अंत्ययात्रा पुण्यातून निघाली, आळंदीकडे निघाली. पाऊस सुरू झाला, आषाढ महिना होता, पाऊस सुरू झाला. पण एकालाही असं वाटलं नाही की छत्री उघडावी आणि छत्रीत चालावं. सगळ्यांच्या मनात एकच भाव होता, अरे देवानी आयुष्यावरचं छत्र काढून घेतलं, ही छत्री काय आम्हाला कोरडं ठेवणार आहे. आयुष्यावरचं छत्र गेलं, काय राहणार, काय कोरडं राहणार. सगळे आम्ही आतून भिजलोच आहोत, पाऊस फक्त बाहेरून भिजवण्याची औपचारिकता करतोय. कुणालाही असं वाटलं नाही छत्री उघडावी. सगळे भिजत गेले. अंत्यविधी संपन्न झाला, वृक्षारोपण करण्यात आलं. मामांनी आपलं जीवन जोग महाराजांच्या कृपेने परिपूर्ण केलं होतं. पण त्यांची परिपूर्णता ही अंततोगत्वा समाज कल्याणाच्या विचारामध्ये ही मामांनी मानली होती. आणि एकूण मामांचं जन्मापासूनचं ते मृत्यूपर्यंतचं हे चरित्र आम्हाला वेगवेगळ्या अंगाने दिशा देतं. चरित्र संपलं, एक 5 मिनिटामध्ये मी या सगळ्याचा समारोप करतो. चरित्र संपलंय, मामा आपल्यातून गेले. हे जरी खरं असलं तरी वेदांत आपल्याला नेहमीच हे सांगतो की व्यक्तीचा देह जाणं आणि आत्म्याचं अनिवार्यतेनं राहणं, या 2 गोष्टींचा समन्वय जोपर्यंत आपल्या विचारामध्ये होत नाही, तोपर्यंत दुःख शोकातून बाहेर पडण्याचा दुसरा कोणता मार्ग आपल्या जीवनामध्ये उपलब्ध नसतो. कुठेतरी या विचाराने हा समन्वय केला पाहिजे. आत्मा नित्य आहे, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे आहे. आत्मा नित्य आहे, देह जाणारा येणारच आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे अपरिहार्यता आहे.
अपरिहार्यतेनंच ते स्वीकारलं पाहिजे. पण जन्माला येऊन मरणाचा सोहळा करावा असं भाग्य ज्या कमी महात्म्यांच्या, मी कमी महात्मे म्हणतो, कमी लोकांच्या म्हणत नाही, जन्माला येऊन मृत्यूचा सोहळा करावा असं जे भाग्य कमी महात्म्यांच्या वाट्याला येतं, ते मामा जन्माला येतानाच घेऊन आले होते. जन्माला येऊन काहीतरी उत्तुंग करायचं आणि मग मरणाचा सोहळा करायचा नाही, जन्माला येतानाच मृत्यूच्या सोहळ्याचं भाग्य मामा घेऊन आले होते. ज्ञानोबरायांनी म्हटल्याप्रमाणे देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. अरे ना म्हणू नये, नाही म्हणता येतच नाही, पण जन्म मृत्यूचा सोहळा करणं हे मात्र मामांनी आपल्या सगळ्यांना करून दाखवलं. तसा सोहळा पुन्हा झाला नाही, होण्याची शक्यता नाही. आत्मत्व भावनेनं इतका समाज ज्यांच्या चरणाशी एकनिष्ठतेनं राहू शकतो असं व्यक्तिमत्व मामांचं होतं. वेगळ्या अंगाने जर बोलायचं झालं, क्षमा मागून गैरअर्थानं न घेता, जोग महाराजांच्या वाट्यालाही इतका लोकसंग्रह नव्हता जेवढा लोकसंग्रह जोग महाराजांच्या कृपेनं मामांच्या वाट्याला आला होता. जोग महाराजांना इतका लोकसंग्रह नव्हता. काळही वेगळा असेल, काही असेल, पण जोग महाराजांकडून आलेली विद्या ही समाजामध्ये प्रसारित करणं हे मामांनी ज्या पद्धतीनं केलं, त्याच्यामध्ये लोकसंग्रह मेवापी अपी अपी असूनही मामांनी ते केलंच. खूप लोकसंग्रह, खूप लोकसंग्रह. हा लोकसंग्रह मामा असताना होता, नवल नाही. आज आम्ही मामांच्या नावाने जो कार्यक्रम संपन्न करतो आहोत, त्या कार्यक्रमाकरता जी तयारी करणं आवश्यक असतं, त्या तयारी करता आम्ही जिथे जिथे गेलो तिथं लोकांनी एवढंच विचारलं, मामांचा कार्यक्रम आहे ना, मग कशाला चर्चा करता, घेऊन जा. ज्या लोकांनी मामांना पाहिलंही नाही अशा लोकांनी मामांकरता योगदान द्यावं. लोकसंग्रहाचं एवढं व्यापक रूप जनकाच्या तरी वाट्याला होतं काय? ज्या जनकाच्या नावाने हा लोकसंग्रह आम्हाला सांगितला गेला गीतेमध्ये, त्या जनकाच्या नंतर येणारा प्रत्येक राजा जनक आहे म्हणून भागून गेलं. पण नंतरच्या जनकाला जे योगदान मिळालं ते आधीच्या जनकाच्या लोकसंग्रहामुळे मिळालं नाही, त्या जनकाच्या लोकसंग्रहामुळे मिळालं. पण मामांच्या लोकसंग्रहाचा परिणाम असा होता की मामांना ज्यांनी पाहिलं नाही ते सुद्धा मामाच्या लोकसंग्रहात होते. अफाट लोकसंग्रह केला, लोकांना जे द्यायचं होतं ते दिलं. मामांचं जीवनचरित्र मला जसं मांडता आलं तसं मी आपल्या समोर ठेवलंय. चरित्र का ऐकावं इथून आपण विचार केला आणि मामांच्या मृत्यूपर्यंत येऊन आपण या चरित्राची सांगता केलेली आहे. हा सगळा उत्सव मामांच्या स्मृतीप्रित्यर्थच आपण करतो आहोत. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही जे कोणी हा उत्सव करतो आहोत, आमच्यापैकी कुणी मामांना पाहिलेलं नाही, कुणी मामांना पाहिलेलं नाही. पण या दुर्दैवाबरोबर आमचं भाग्य हे आहे की मामांना पाहिलेले आणि मामांची सेवा केलेले लोक आमच्या मागे उभे आहेत. हे आमचं भाग्य आहे, हे आमचं भाग्य आहे. आम्ही हा उत्सव करतो आहोत, लोकांना आवडतोय. महाविद्यालयामध्ये सप्ताह करावा ही कल्पनाच इतकी अद्भुत आणि नवीन होती की बऱ्याच जणांना याच्याबद्दल संशयही निर्माण झाले आणि बऱ्याच जणांना हा वेडेपणाही वाटला. कॉलेजमध्ये सप्ताह, कीर्तन, भजन कॉलेजमध्ये, अरे हे चुकावं म्हणून तर आम्ही कॉलेजमध्ये जातो आणि तुम्ही तिथेही तेच घेऊन येता. पण आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय संदीपान महाराज त्या दिवशी कीर्तनामध्ये म्हणाले, मामांच्या चरणाची माती जिथं लागली ती माती इथंच मामा फिरले असतील, त्या मातीचे कण हवेमध्ये उडाले असतील, कदाचित काही असेल, ही माती पुन्हा कितीदाही बदलली असेल, पण त्याच्यातला कुठंतरी एक अंश तरी कुठेतरी या मातीमध्ये मिसळलेला असेल. त्या मातीला वंदन करण्याला आम्हाला कोणताही प्रत्यवाय नाही. मामा इथं फिरले असतील, त्यांचा श्वास नाकातून बाहेर पडला असेल, हवा बदलली असेल कदाचित, पण त्याचा अंश तरी या हवेमध्ये आहे ना, आम्हाला समाधान आहे. आम्ही हा कार्यक्रम संपन्न केला. संपन्न झाला तो तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे झाला. मला कीर्तनामध्ये बोलायचंच आहे, पण तरी हा समारोप करताना मला बोलणं आवश्यक वाटतं.
फार मोठा कार्यक्रम व्हावा अशी आमची फार मोठी अपेक्षा नव्हती. शताब्दी उत्सव ज्या व्यापकतेनं संपन्न झाला तसा आम्हाला करण्याचा तेवढी ताकद नाही, तेवढी बुद्धी नाही, तेवढं करण्याची संपन्नता नाही, काहीच नाही. पण हा कार्यक्रम इथं व्हावा ही आमची अपेक्षा होती. खरं म्हणजे माझं नाव इथं फक्त पुढं करण्यात आलंय, याच्यात माझं योगदान काहीही नाही. माझं नाव फक्त पुढं करण्यात आलंय. याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज यांचं फार मोठं योगदान आहे. फार कष्ट मुळीक महाराजांनी घेतलेत, फार घेतलेत. त्या कष्टाला पारावार नाही. त्यांच्या बरोबरीनं उमेश महाराज आहेत, त्यांच्या बरोबरीनं स्वप्नीलजी आहेत, त्यांच्या बरोबरीनं भंडारे सर आहेत. सगळं जर काही कर्तृत्व असेल तर या चौघांचं आहे. माझं फक्त नाव आहे, बाकी काहीच नाही. मी याचा संयोजक आहे, मी याचा प्रमुख आहे, काही प्रमुख नाही महाराज, काही प्रमुख नाही. याच्यामध्ये मुख्य योगदान जे आम्हाला प्राप्त झालं ते सर परशुराम भाऊ महाविद्यालय आणि अर्थात आपली वारकरी शिक्षण संस्था या दोघांच्या सहकार्याने आम्हाला हे संपन्न करता आलं. या महाविद्यालयाचं योगदान असणारच होतं, कारण इथंच मामा राहिले, इथंच मामांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं, मामा इथंच वावरले, त्यामुळे इथं करणं आम्हाला जास्त योग्य वाटत होतं. महाविद्यालयाने ती परवानगी दिली. मला गंमत याची वाटते, मी मुद्दाम उल्लेख करतो आणि तो उल्लेख नाही केला तर मी कृतज्ञ ठरेन. मीच नाही, आमचं सगळं मंडळ कृतज्ञ ठरेल आणि ती कृतज्ञता आम्हाला आमच्या वाट्याला घ्यायची नाही. तो उल्लेख केल्याशिवाय या कार्यक्रमाची पूर्णता होणारच नाही. तो उल्लेख मला केला पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ सरांचा तो उल्लेख जर मी केला नाही तर हा कार्यक्रम अपूर्ण राहील. किती योगदान असावं, किती स्वातंत्र्य द्यावं त्यांनी आम्हाला. आज महाविद्यालयामध्ये परीक्षा चालू आहे, परीक्षा चालू आहे. तिकडं परीक्षा चालू असताना आम्ही इथे हा कार्यक्रम संपन्न करतो आहोत. कोण प्राचार्य जगाच्या पाठीवर असा आहे हो की असलेल्या विद्यापीठीय सर्व नियमांना बाजूला डावलून मामांकरता म्हणून आणि वारकरी संप्रदायाकरता म्हणून जागा उपलब्ध करून देतो? कोण आहे सांगा? कुणाच्या अंतःकरणाला एवढं व्यापकत्व आहे? बरं, त्यांनी जागा उपलब्ध करून दिली ना आपलं काम करत ऑफिसमध्ये बसले, असं जरी केलं असतं तरी मला काही वाटलं नसतं किंवा ते चुकीचंही नव्हतं. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, शेठ सर आज आतापर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक हरिपाठाला कदाचित आम्ही नसू पण शेठ सर समोर बसलेले. आम्ही भजनाला आम्ही नसू पण सर समोर आहेत. चरित्रचिंतनाला कदाचित कोणी येईल न येईल पण सर आहेत. कोणताही कार्यक्रम असा नाही की त्यांची उपस्थिती नाही. बरं, उपस्थिती म्हणजे मी या महाविद्यालयाचा प्राचार्य आहे, मला काहीतरी तुम्ही वेगळं आसन व्यवस्था केली पाहिजे, निदान खुर्चीवर तरी बसवलं पाहिजे, व्यासपीठावर तरी येऊ दिलं, काही नाही. जिथं जागा मिळेल तिथे सर बसतात. मागे बसतात, मध्ये बसतात, बाजूला बसतात, कुठं जिथं जागा मिळेल त्या पद्धतीनं सर बसतात. आणि एवढ्या मोठ्या पदावर राहणारा माणूस इतका साधा राहतो, हीच मामांनी घालून दिलेली शिकवण शेठ सर तंतोतंत पाळतायत. म्हणून पुन्हा एकदा शेठ सरांच्या चरणावर मी मस्तक ठेवतो. कारण ही आपल्या या इथल्या प्राचार्यांची ही रीतच आहे, या महाविद्यालयाची ही पद्धतच आहे. मी पाहिलंय. मी इथे प्रवेश घेतला तेव्हा डॉक्टर BN कुलकर्णी प्राचार्य होते, त्याच्यानंतर दाते सर आले, त्याच्यानंतर सोमन सर आले, साने सर आले. या सगळ्यांना मी बघत आलोय जोपर्यंत मी होतो. इतक्या उच्च पदावर, अरे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, प्राचार्य आहेत, पण तरी सुद्धा हा अभिनिवेश नाही कुठं. मामांनी इतकं मोठं काम केलं पण किती सहज, काही अपेक्षा नाही ठेवली. कुणाच्याही घरी सहज जात असत, कुणाच्याही घरी सहज विचारलं हो नाही सांगत असत. मामा जिथे जिथे गेले त्यांनी पथ्य पाळलं होतं, शक्यतो वारकऱ्यांच्याच घरी उतरायचं, तो वारकरी असावा हे पथ्य मामाने शेवटपर्यंत पाळलं. पण मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तुमच्या घरात AC असलेली खोली आहे का असं मामाने कधी विचारलं नाही. तुमच्या घरामध्ये मला अमुक मिळेल काय, तमुक मिळेल काय, काही नाही. अरे वारकऱ्याच्या घरामध्ये जायचे, तो जसा राहील तसं त्याच्या घरामध्ये राहायचे, तो जे देईल ते खायचे. अजून काय असावं? मोठ्या संतांचा अजून कोणता विशेष आपल्याला ऐकायचा राहिला? तो सगळा मामांच्या ठिकाणी आपल्याला दिसत होता. आणि तीच प्राचार्य पदाची परंपरा आमचे शेठ सर सांभाळतात. खरं म्हणजे ते जर नसते तर मला माहिती नाही कदाचित हा उत्सव संपन्न झाला असता का नसता. पण त्यांच्या या सहकार्यामुळे त्यांचा उल्लेख करणं आम्हाला खूप 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 आदराचं वाटतं, आवश्यक वाटतं. म्हणून तो उल्लेख मी मुद्दाम करतो, आचार्यश्रींच्या समोर करतो की असे प्राचार्य जगतामधल्या सगळ्या महाविद्यालयाला मिळावेत. अक्षरशः माझी भूमिका आहे. मला असं वाटतं
असं जर हा कार्यक्रम करणं, टाळ वाजणं, पखवाज वाजणं, इथं येऊन विद्यार्थ्यांनी नाचणं, धोतर टोपी, ते आजकाल महाविद्यालयामध्ये डे साजरे होतात, डे, हे टाय डे, सारी डे, अजून रोज डे. हा डे कोणता मानायचा आम्ही? कोणता डे मानायचा? परवानगी दिली ना. आम्ही अशा पद्धतीनं हे केलं. बरं, सगळा आपला सगळा स्वार्थ विसरून आपलं सगळं कार्यकाल या इथं परवानगी देण्यामध्ये, अर्थात मला असं वाटतं की शेठ सरांनी इथं परवानगी दिली, हे सुद्धा काल आम्ही गेलो आणि त्यांनी आज परवानगी दिली, इतकं सहजतेनं झालं नाही. त्यांना परवानगी देण्याच्या मागे त्यांच्या मातोश्रींचे संस्कार फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या मातोश्रींना आज आनंद झाला असेल की माझा मुलगा प्राचार्य पदावर असताना इथं मामांच्या नावाचा सप्ताह झाला. त्यांच्या मातोश्रींनाही आज धन्य वाटलं असेल. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. संस्थेबद्दल मी बोलणारच नाही. काय बोलू, काही बोलण्यासारखं नाही, काय नाही. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. संस्थेकरता काय बोलावं आपण? किती बोललं म्हणजे संस्थेचं वर्णन होईल. संस्था आमच्या मागे उभी राहिली. मला आश्चर्य वाटतं. एक नाव मी अजून घेईन, जे मी अनेक वेळेला घेतो आणि माझ्या हृदयातलं अत्यंत आदराचं स्थान, परमपूजनीय श्रद्धेय बोधे बाबा 5 दिवस राहिले. बस आहे आम्हाला. आमचा सगळा कार्यक्रम सार्थकी लागला. आम्हाला काही म्हणायचं नाही. पहिल्या दिवशी बाबांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. अजून कोणते पुरस्कार पाहिजे जीवनामध्ये? हा कार्यक्रम छान झाला. बाबा बोलले ना, बस आहे आम्हाला, हा पुरस्कार आहे. आमचे सगळे कष्ट गेले, विसरलो आम्ही. त्यांनी डोक्यावर हात ठेवला, पाठीवर हात ठेवला. मी मगाशी बोललो, आदरणीय संदीपान महाराज, आदरणीय पांडुरंग महाराज, ही मंडळी उपस्थित राहिली. अजून काय पाहिजे असतो? या धुरीणांनी जे काम केलंय, मामांच्या मागे ज्या पद्धतीनं परंपरा चालवल्या आहेत, त्या परंपराच आमच्या मागे उभं राहिल्या, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. आज पूजनीय आचार्यश्री आहेत, पूजनीय स्वामीजी आज आलेत. कालही कीर्तनाला आपली उपस्थिती होती. आनंद वाटतो. आज पूजनीय दादा उपस्थित आहेत. बोधले महाराजांचा फड या निमित्तानं आम्हाला माणकोजी महाराज आल्याचं समाधान आहे. आमच्या सप्त्याला आनंद वाटतो. मोठी मंडळी आली, कौतुकाची थाप दिली, आनंद वाटतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतो आहे, झालेला आहे. उद्या काल्याने त्याची सांगता होईल, पण तत्पूर्वी ही कृतज्ञता मला व्यक्त करणं खूप आवश्यक वाटलं, म्हणून थोडंसं बोललो. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अर्थात आपण सर्व विद्यार्थी वर्ग, तुम्ही जर नसता तर हा कार्यक्रम कधीही पूर्णत्वाला गेला नसता. श्रोत्यांमध्ये रोज वेगळी मंडळी आहेत, रोज वेगळी मंडळी आहेत. बन्सी महाराज 5 दिवस उपस्थित आहेत. खरं म्हणजे हातातलं काम सोडून त्यांना यायचं काय कारण आहे? आम्ही त्यांचे अभंग ऐकत मोठे झालो. अमृतबुवांचा अभंग ऐकलेला मला फार कमी आठवतो, फार कमी. महाराजांच्या कीर्तनात चाल म्हणलेली फार कमी आठवते. पण बन्सीबुवांचे अभंग ऐकत आम्ही मोठे झालो. त्यांच्या गवळणी ऐकत आम्ही मोठे झालो. त्यांच्या गमती जमती बघत आम्ही मोठे झालो. सोहळ्यामध्ये नाही का सगळी मोठी मंडळी आहेत, आदरणीय मंडळी आहेत. प्रकाश महाराज आहेत, उमेश महाराज आहेत, अनिल महाराज आहेत. ही नवीन पिढी सुद्धा एका वेगळ्या अर्थाने मामांचं हे चरित्र आणि मामांचा कार्यगौरव करत 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 मामांचीच परंपरा मोठ्या संपन्नतेने आणि आनंदाने पुढे चालवते आहे. कोण करतं महाराज? कुणासाठी करतं? पण मामांकरता आपण सगळे त्यांची परंपरा सांभाळण्याकरता कटिबद्ध आहोत. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्याच मोठ्या मंडळींचा नामोल्लेख जरी करता आला नाही तरी एवढं तरी नक्की म्हणू शकतो मी, आपल्या वर्णनाकरता माझ्याकडे शब्द नाहीत, परंतु ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये मी एवढंच म्हणेन आपल्या सर्वांकरता. सगळ्याच ओव्या म्हणणं शक्य नाही, परंतु काही ओव्या तरी नक्की म्हणतो. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, ऐसा कवणे वासुकापुरा सुवासुदेव, चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, ऐसे श्री गुरुचे महिमान, अकळिता के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले, तरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का, 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की
सर्वांनी आसनस्थ आणि स्वस्थ असावं. 5 मिनिटांसाठीची विनंती आहे. आज या चरित्र प्रकरणात मामासाहेबांच्या अंत्ययात्रेचं वर्णन झालं आणि मामासाहेब देहरूपाने आपल्याकडून गेले. श्री गुरूंनी ते चरित्र अतिशय सुंदरपणे आपल्यासमोर ठेवलं. या उत्सवाच्या दरम्यान आम्ही ज्या ज्या लोकांना भेटायला गेलो आणि त्यांच्यासोबत संपर्क झाला, काही मामांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते, काहींनी मामांचा सहवास लाभलेले नव्हते, पण या निमित्ताने एक गोष्ट आमच्यासुद्धा लक्षात आली की मामा हे विश्वरूप आहेत आणि तो 11वा अध्याय जर अनुभवायला मिळाला तो त्या उत्सवाच्याने मिळाला. एक एक छोटं प्रकरण इथे राहिलेलं आहे, ते मुद्दामून सांगणं आवश्यक आहे की या सगळ्या आयोजनांमध्ये एक प्रतिष्ठानाची आपण स्थापना केली होती, वैकुंठवासी प्राध्यापक सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर तत्वज्ञान प्रतिष्ठान. आणि या तत्वज्ञान प्रतिष्ठानामध्ये श्री गुरु चैतन्य महाराज हे प्रमुख होते. महाराजांनी आत्ता सांगितलं की खरं त्यांचं फक्त नाव आहे आणि बाकी मेहनत सर्वांनी केली, पण तेव्हा मोबाईल आम्ही जरी होतो तरी बॅटरी आणि चार्जिंग आणि पॉवर बँक तुम्हीच होते. प्रत्येक वेळेस आम्ही कुठल्याही छोट्या कामासाठी फोन करायचो आणि चैतन्य महाराज फोन उचलायचे, तेव्हा तो आनंद काय असतो तो फक्त आम्ही अनुभवलेला आहे. आणि एक गोष्ट खरं आहे की स्वानंद सुख निवासी जोग महाराजांचा शताब्दी सोहळा होता आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचा, तो अतिशय भव्य दिव्य प्रमाणात झाला. त्यावेळेस आम्ही कुठेतरी म्हणायचो की जोग महाराजांची कृपा आमच्यावर निरंतर आहे, मामासाहेबांची कृपा आमच्यावर निरंतर आहे. हे सगळे कार्यक्रम होत असताना माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय महाराजांचं इतकं लक्ष असतं की आपण काम करतोय असं म्हटल्यापेक्षा या कार्यक्रमातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी जोग महाराजांसाठी मामासाहेबांसाठी लक्ष दिलेलं असं म्हणावं लागेल. ती अतिशयोक्ती होणार नाही. आणि हा सगळा कार्यक्रम स्वानंद सुख निवासी जोग महाराज आणि मामासाहेबांच्याच आशीर्वादाने पुढे चालला, पण त्यासाठी कुठेतरी आम्हाला सर्वांना जे पाठबळ मिळालं ते श्री गुरु चैतन्य महाराजांचंच होतं आणि हे सत्य पण आहे. अगदी पुढले 5 मिनिटं घेऊ. आजच्या कार्यक्रमाला इथे पूजनीय उपस्थिती, वंदनीय उपस्थिती जगद्गुरू संकेश्वर पीठाचार्य शंकराचार्य स्वामी महाराजांची लाभली, ही सुद्धा आमच्या सर्वांचीच पुण्याई आहे. त्यानंतर मी स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संदीपन महाराजांना विनंती करतो की आजच्या उत्सवाला पुण्य उपस्थिती लाभलेले परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ महाराज यांचा त्यांनी गौरव करावा. श्री गुरु चैतन्य महाराजांनीच बघाशी सांगितल्याप्रमाणे वंदनीय माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज हरिभक्तपरायण प्रभाकर दादा बोधले महाराजांचा सुद्धा वंदनीय मी आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी शृंगेरी शंकराचार्य पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी संस्कृत पंडित विशेष उपस्थिती लाभलेले डॉक्टर हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव यांचा सत्कार वंदनीय चंदिले नानांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जवंजाळ यांचा सत्कार स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आदरणीय गरसोळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
पूजनीय काळेबाबा म्हणजे परत पूजनीय काळेबाबा आणि मामांचा गुरुशिष्यांचा ऋणानुबंध पाहत रुपये 50,000 रुपयाची देणगी लक्ष्मणबाबांनी इथे आणली आहे. कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांनी व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करतो. फार मोठी पर्वणी होती. या दरम्यान श्रीगुरूंची सर्वात जास्त आमची संगत आम्हाला संगत लाभली. एकच मिनिटात. सोनू मामा झाला असे कळस. याखेरीज माझ्याकडे अन्य शब्द नाहीत. 50 वर्षापूर्वी ज्याचं चित्त थरारक, ज्यांना हृदय आहेत, ते गलबलून गेले असतील, जे 50 वर्षापूर्वी इथं उपस्थित होते. एक मंदमती ज्यांनी मामांना स्वतः कार्यालयात आणि घरी पाहिलं, पूर्ण कृपाशीर्वाद ज्यांचा मला लाभला. आणि पंढरी क्षेत्री परमपूज्य धोंडा महाराजांच्या षष्टपदीला मला पुण्याहून त्या ठिकाणी खास आदेश देऊन संस्कृत बोलायला लावलं. ज्या कार्यक्रमात मध्ये गोळवलकर गुरुजी, एका बाजूला सोनू मामा, एका बाजूला धोंडा महाराज, ते भाग्य लाभलेला एक मंदमती जीव आपल्यासमोर उभा आहे. ज्या यात्रेचं आपण सगळं वर्णन शेवटच्या क्षणांचं केलं, तेव्हा फलटण ते बरड कायम महाराजांच्या बरोबर माझी यात्रा चालू असे. महाराज असेपर्यंत मी ती यात्रा कधी फलटण ते बरड कॅम्प चुकवला नाही, आपण ज्याचा या ठिकाणी उल्लेख केलात. आणि महाराजांच्या त्या यात्रेमध्ये महाराजांच्या बरोबर मी त्या ठिकाणी सहभागी होतो. तो प्रसंग आपण जो उभा केलात, ते पाहिलेले या ठिकाणी किती असतील मला माहिती नाही, पण माझ्यासारख्याला 70 वर्ष ज्यांना पुण्यात काढली, तो आज या ठिकाणी आपल्याला एक ग्वाही देऊ शकतो. महाराष्ट्राच्या या पुण्यनगरीच्या इतिहासात न भूतो न भविष्यती म्हणत नाही मी, अशा प्रकारचा आपण हा जो काय सोहळा केलात, आपण आजचे डेज साजरे होतात म्हणून सांगितलं. मी आपल्याला कळवळ्याने सगळ्या उपस्थितांना सांगणार आहे, पुण्यश्लोक हा शब्द कोणाला इतरांना वापरत नाहीत. पुण्यश्लोक सोनूमामा दिन म्हणून चतुर्दशीचा दिन सर्वांनी हा साजरा करावा, असं माझं विनम्र सगळ्यांना आव्हान आहे. जे सोनूमामा हृदयात परमेश्वर मानणारी मंडळी असतील, त्यांनी तो चतुर्दशीचा जो पुण्यदिन आहे, तो पुण्यश्लोक सोनूमामा दिन डे नव्हे म्हणून अशाच कार्यक्रमाने काहीतरी साजरा करावा, एवढं सांगून मला या ठिकाणी एक आठवण सगळ्यांनी द्यायची आहे. 1200 वर्षापूर्वी ज्यांनी आपल्या सगळ्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र कायम ठेवून पंचायतन पूजा प्रत्येक घरात रूढ केली, गणपती, शिवारी, भास्कर, जगदंबा,
त्या पंचायतन पूजेचे आद्य प्रवर्तक 1200 वर्षापूर्वीचे जगद्गुरू आद्य शंकराचार्य, त्यांनी 4 आमनाई म्हणजे 4 झोन भारताचे करून 4 धर्मपीठ स्थापन केली. आणि आजच्या वर्तमानपत्रात मी वाचलंय ठळक की रामेश्वर नावाचं त्यांनी पीठ स्थापन केलं दक्षिणेला. हे आमचं ज्ञान आहे. पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी, उत्तरेला ज्योतिर्मठ ज्याला जोशीमठ म्हणतात, आणि दक्षिणेला शृंगेरी, ही 4 पीठं असताना आज रामेश्वर हे दक्षिणेचं पीठ म्हणून जाहीर झालं आहे. तेव्हा त्या जगद्गुरू शंकराचार्यांचा माऊलीने केलेला उल्लेख, व्यासांचा मागोवा घेतू आणि भाष्यकाराते वाट पुसतू, असा ज्यांच्या माऊलीने उल्लेख केला आहे, त्या जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या परंपरेचे संकेश्वर करवीर पीठाचे पीठाधिपती आज आमच्या आग्रहामुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मी अहोभाग्य मानतो. आपल्याकडं आद्य शंकराचार्यापासून ज्ञानेश्वरपर्यंत आणि ज्ञानोबा विनोबा ही जी अखंड परंपरा चालू आहे, ती धर्मपताका या पीठाने उज्ज्वलित ठेवलेली आहे. त्या एका पीठाचे आचार्य या सोहळ्याला उपस्थित आहेत. त्यांचे 2 शब्द आपण ऐकणार आहोत. माझ्यासारख्या माणसांनी सोनू मामांचं जीवनचरित्र जे प्रत्यक्ष गेली 70 वर्ष मी पुण्यात असल्यामुळं त्यातली 20 वर्ष 50 वर्षापूर्वी आम्हाला पाहायला मिळाली होती. आणि आपण हा इतिहासात पुण्याच्या आत्तापर्यंत न झालेला जो महोत्सव केला आहे, अशा प्रकारचा दरवर्षी असा काहीतरी सोहळा या आवारात व्हावा, अशी मी दिलीप सेठ यांना फक्त या 50व्या पुण्योत्सवाबरोबरच 51, 52, 53, 54 असे जर त्यांनी निदान 5 दिवस नाही, एखाद्या दिवसाचा सोनू मामा दिन म्हणून जर साजरा केला तर आपण सगळ्या लोकांनी यायचा कंटाळा करू नका. आणि आपण दिलीप सेठना भाग पाडू आणि आपण सगळे माझ्याबरोबर यासाठी एकत्र राहाल. आणि आजचे महाराज ज्यांनी इतका अप्रतिम, कधी आम्ही आत्तापर्यंत न ऐकलेलं जीवनचरित्रामृत आपल्यापुढे सादर केलं, त्यांनीसुद्धा याबाबत दरवर्षी इथं यायचा आणि एक दिवस दिन सोनू पुण्यश्लोक, सोनू मामा दिन साजरी करायचा, अशी प्रतिज्ञा करूनच आपण आज उठूया. यानंतर जगद्गुरू श्री शंकराचार्य आपला आशीर्वाद. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यः. वंदनीय आदरणीय सोनूमामांच्या आज कार्यक्रमामध्ये मला यायला मिळालं, हे माझं फार भाग्य समजतो मी. त्याचं कारण असं आहे की जोग महाराज जे होते होऊन गेले पुण्यामध्ये, काही कळत नाही आपल्याला. त्यांच्याकडची एक रुद्राक्षाची माळ आणि त्यांची एक कुबडी ही माझ्याकडे परंपरेने आली आहे. कशी आली मला माहिती नाही, माझ्याकडे आधी एक गोटखारी. त्यामुळे मी आज ह्या छाटीपाने येऊ शकलो. मी ही गुरु कृपा आहे, मौलूची कृपा आहे, समस्त वारकरी देवांची माझ्यावरती अनंत कृपा आहे असं मी समजतो. हा उत्सव जो आहे अतिशय उत्तम प्रकारे संबंध झालेला आहे. आणि गुरुजी म्हणल्याप्रमाणे असा उत्सव पुढे हाच चालू राहावा, सर्वांना केला अनुभव असं मी आशीर्वाद देऊन माझा माहीत पुढे करतो. जगद्गुरूंचे निरातिशय धन्यवाद. सत्र संपण्यापहिले विशेष उपस्थितांचं नामोल्लेख करून घेतोय. आजच्या या सत्राला विशेष उपस्थिती लाभलेले हरिभक्तपरायण मुक्ताताई बेळगावकर यांचे मी धन्यवाद मानतो. हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले यांचे देखील धन्यवाद मानतो. हरिभक्तपरायण भागवत महाराज शिरोळकर यांचे देखील धन्यवाद मानतो. आणि उमेश महाराज दशरथे यांचेसुद्धा विशेष धन्यवाद मानतो. श्री गुरूंच्या परवानगीनुसार जाहीर करतो की हे सत्र इथेच समाप्त होत आहे. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. म्हणून ज्या रजत पादुका मामांच्या देतो आहे त्या पूर्ण तयार करणं, त्याची संकल्पना राजू शेठ
नागरे यांचीच आहे. प्रतिष्ठानातर्फे पुण्यतिथी उत्सवातर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो.